तर नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला झालाय। ममदापूरमधील रहिवाशी विशाल घिसाळेकर वरती चाकू हल्ला झालेला आहे। पोलिसांकडून 3 जणांना अटक करण्यात आली। शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश होकरेंचंही तक्रारीमध्ये नाव आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान हा हल्ला झाल्याची माहिती मिळते। तर यवतमाळच्या एका दुकानामध्ये ढोकळ्यात आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हॉटेल विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडून तक्रार करण्यात आली आहे। पोलीस हवालदार मंजुळा भगत यांनी बहिणीच्या वाढदिवसानिमित्त ढोकळा खरेदी केला होता। घरी गेल्यानंतर ढोकळा त्यांना लहान मुलांना खायला दिला। त्यानंतर त्यांना ढोकळ्यामध्ये आळी जी आहे ती आढळून आली आणि त्यानंतर या स्वीट मार्ट विरोधात एफडीए कडे तक्रार जी आहे ती करण्यात आली आहे। तर यवतमाळच्या शहरामध्ये ढोकळ्यामध्ये आळा आढळल्याचा प्रकार जो आहे तो आता समोर आलेला आहे आणि हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एफडीए कडे त्याची तक्रार जी आहे ती या संदर्भात करण्यात आलेली आहे। तर यवतमाळमधील ही आपण एक धक्कादायक बातमी पाहतो आहोत। यवतमाळ शहरामध्ये ढोकळ्यामध्ये आळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला।